नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडतानाच विधिमंडळ समित्यांची घोषणा करण्यात आली असून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्या समितीवर कोणत्या आमदाराची वर्णी लागली यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. अधिवेशन संपताच बुधवारी रात्री उशिरा विविध विधिमंडळ समित्यांची घोषणा झाली असून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे लोकलेखा समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनील शेळके यांच्याकडे रोजगार हमी योजनेच्या समिती प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्या आमदाराकडे कोणत्या समितीची जबाबदारी देण्यात आली पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सार्वजनिक उपक्रम समिती राहुल कुल, पंचायत राज समिती संतोष दानवे, रोजगार हमी समिती सुनील शेळके, अंदाज समिती अर्जुन खोतकर, लोकलेखा समिती विजय वडेट्टीवार, उपविधान समिती प्रतापराव पाटील चिखलीकर, अनुसूचित जाती कल्याण समिती नारायण कुचे, अनुसूचित जमाती कल्याण समिती दौलत दरोडा, विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती सुहास कांदे, महिला व बालकांचे हक्क व कल्याण समिती मोनिका राजळे, इतर मागासवर्ग कल्याण समिती किसन कथोरे, अल्पसंख्याक कल्याण समिती मुरजी पटेल, मराठी भाषा समिती आशुतोष काळे, विधानसभेच्या समित्या विशेष अधिकार समिती नरेंद्र भोंडेकर, विनंती अर्ज समिती अण्णा बनसोडे, आश्वासन समिती रवी राणा, नियम समिती राहुल नार्वेकर, सदस्य अनुपस्थिती समिती किरण लहामटे, अशासकीय विधेयक व ठराव समिती चंद्रदीप नरके, सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबतची संयुक्त समिती अजित पवार, विधिमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतनाबाबतची संयुक्त समिती अजित पवार, ग्रंथालय समिती प्राध्यापक राम शिंदे, आमदार निवास व्यवस्था समिती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आहार व्यवस्था समिती डॉक्टर बालाजी किनीकर, धर्मदाय खासगी रुग्णालयांची तपासणी करणे समिती डॉक्टर आशिष जयस्वाल, वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त समिती प्राध्यापक राम शिंदे. मंत्रिपदी वर्णी न लागलेल्या बहुतांश आमदारांना विधिमंडळ समित्यांवर घेत महायुतीकडून नाराजी थोपवण्याचा प्रयत्न केला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.